कॉर्नचे काप बनवणार आहोत। छोटीशी रेसिपी आहे आणि ही बनवते माझी आई। हे बघा, आईने आता ते कॉर्नचं हे मक्याचं जे वरचं साल असतं ते काढून टाकले। कॉर्नचे काप करून घेतो आम्ही। आता आईने छानपैकी कॉर्नचे काप करून घेतले। आता आपण त्याचं आता आपण याचे काप करून घेतलेत आईने सगळे। आता आपण त्याला छान बॉईल करायला टाकून उकडण्यासाठी मस्तपैकी गॅस चालू केलेला आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे, मला मातीच्या भांड्यातच आवडतं सगळ्या गोष्टी। आणि आता हे माझी आई टाकते, उकडायला टाकते। काप टाकतोय आपण याच्यामध्ये। आई सोडते आता, आई एक एक करून काप सोडते त्याच्यामध्ये उकडण्यासाठी टाकतोय आपण। माझं आवडतं मातीचा भांडं। आणि हे बघा इकडे तुम्हाला इकडे गाड्यांचा आवाज किंवा घंटागाडीचा आवाज येत असेल तर ते माझं घर रोडवर असल्यामुळे हा सगळा गोंधळ ऐकू येतो। आणि ही माझी आई, त्याच्यात थोडंसं शेंगदाणे मग सोडतोय आपण। आणि आता झाकण ठेवायचं त्याच्यावर। आणि आता गॅस फुल करून टाकायचं। हे बघा, आता मी मक्का बॉईल होती आपली, अजून वेळ लागेल त्याला बॉईल होण्यासाठी। अजून नाही झालं, एक 10 ते 15 मिनिट लागतात त्याला। आपण झाकण बघा, आता आपण काढून घेतोय मक्का। आपला आता कॉर्न पूर्णपणे बॉईल झालेली आहे। आई काढून घेतली। छान करायचं। रेसिपीसाठी लागणारे गावरान तूप, लाल तिखट, जिरा पावडर आणि टोमॅटो सॉस। तर आता आपण रेसिपी सुरू करतोय। आता जाईल साजूक तूप नंतर जाईल, साजूक तूप टाकल्यानंतर जाईल लसूण। आणि लसूण झाला की आता लसूण आपला फ्राय होते, त्याच्यानंतर आता जाईल त्याच्यामध्ये सॉस। आता सॉस टाकते आई, ही माझी मम्मी टाकते सॉस। त्याच्यानंतर जिरा पावडर, त्यानंतर लाल तिखट,
बघा, अशी रेसिपी खूप छान लागते, टेस्टी पण आहे आणि छान पण आहे. आणि आता आम्ही खाणार आहोत या सगळे. मस्त रेसिपी झाली आपली कॉर्न रेसिपी. सगळ्यांनी करून बघा, अशी रेसिपी खूप छान लागते, टेस्टी पण आहे आणि छान पण आहे. आणि आता आम्ही खाणार आहोत या सगळे. हे बघा, आता आपली कॉर्नची रेसिपी आम्ही तयार केली आणि आई खाती. आता कशी झाली बघा. आता कॉर्नची रेसिपी केलेली आहे आणि आई आता खाती आहे. बघ, खाऊन बघ कसं झाली. बघा, आई खाऊन आनंद घेते बघा.